आताची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। वांद्र्यामधल्या त्याच्या राहत्या घरी त्याच्यावरती हा हल्ला करण्यात आला आहे आणि सध्या त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये यशस्वी अशी शस्त्रक्रिया सुद्धा झालेली आहे। सैफवरती पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली। दरम्यान वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाची आता कसून चौकशी सुरू केलेली आहे। तर सैफवरती मध्यरात्रीच्या सुमारास हा चाकू हल्ला झाल्याचं कळतंय आणि आता तपासाला वेग आलेला आहे। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून सध्या त्याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। आताची ही दृश्य सुद्धा आपण त्याच्या घराच्या इथली बघतोय। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आपल्याला ते अपडेट्स देतील। नक्की आपण इथे पाहू शकता की कशा प्रकारे क्राइम ब्रांचची जी टीम आहे ती तपास करत आहे। यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच अशी थिअरी आहे जी क्राइम ब्रांचच्या समोर आहे आणि या प्रत्येक थिअरीचा सखोल चौकशी केला जातोय। मी तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये दाखवतोय की क्राइम ब्रांचचे अधिकारी इथे उपस्थित आहे अजूनही आणि जे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक आणि त्यांची टीम होती आणि त्यांचे जे वरिष्ठ होते सध्या इथून निघून ते पुढच्या तपासासाठी ते निघून गेले आहेत। इथे येऊन क्राइम ब्रांचची जी टीम आहे ते जे वरिष्ठ आहे इथे वरती सैफ अली खानचं जो घर आहे तिथे ते गेले होते। तिथे देखील त्यांनी प्रायमरी चौकशी केलेली आहे। या व्यतिरिक्त जी फॉरेन्सिकची टीम आहे ती सध्या आतमध्ये आहे। फॉरेन्सिकची टीम फिंगरप्रिंट्स आणि इतर महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की जो आरोपी होता अज्ञात इसम होता तो आतमध्ये कशा शिरला होता हा तपास महत्त्वाचा आहे। जर सूत्रांचा जो दावा आहे त्याच्यावर आपण बिलीव्ह केला तर घटना ज्यावेळी घडली त्याच्या आधीचे 2 तास आधीचे जे सीसीटीव्ही फुटेज ची बघण्यात आली होती, स्कॅन करण्यात आलं होतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सस्पेक्ट क्राइम ब्रांचला दिसलेला नाही आहे। ह्या बघून क्राइम ब्रांचचा असा अनुमान आहे की कदाचित जो आरोपी आहे बऱ्याच तास आधी तो या बिल्डिंगमध्ये शिरला असणार आणि ज्यावेळी त्याला वेळ मिळेल त्यावेळी त्यांनी ह्या प्रकारची घटना घडवली आहे। आपण व्हिज्युअल्समध्ये पाहू शकता की क्राइम ब्रांचचे अधिकारी आपल्याला दिसत आहे। हे अधिकारी बिल्डिंगचा जो प्रिमायसिस आहे त्याची चौकशी करत आहे। हे बघण्याचा प्रयत्न करत आहेत की आतमध्ये जर कोणाला जायचं असेल तर कुठला मार्ग तो निवडू शकतो। आपल्याला इथे पण समोरची जी भिंत आपल्याला दिसत असेल याच फुटेजमध्ये त्या बघून आपण अंदाज लावू शकतो की हा जो प्रोटेक्शन वॉल आहे हा प्रोटेक्शन वॉल 2 सोसायटीच्या मधला प्रोटेक्शन वॉल आहे। असाही अंदाज लावला जातोय की कदाचित जो आरोपी आहे त्यांनी या प्रोटेक्शन वॉलचा वापर केला असावा, कारण की ह्याची जी हाईट आहे ती हाईट खूपच कमी आहे, त्यामुळे ह्याचा वापर करणे त्याला जास्त सोयी असल्याचाही देखील बोललं जात आहे। मात्र ही जी घटना घडली या घटनेमध्ये जी हाऊस हेल्प होती आणि सैफ अली खान दोन्हीही इंजर्ड झालेले आहे। पोलीस कडून आता दोघांचीही देखील स्टेटमेंट घेणार आहे। काय नेमका घडला, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जे काय आहे ते समजून घेणार आहे आणि यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। जी अगदी सूरज, तुम्ही असे सोबत राहा। आपण सैफ अली खान यांच्या घराबाहेरची ही दृश्य बघत होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।